एकूण 28 विद्यार्थी तसेच NMMS मध्ये एकूण 9 विद्यार्थी हे शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले आहे। एकदा जोरदार टाळ्यांनी आपण या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करूया। आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री धुरात सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते। प्राप्त विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यासाठी उपस्थित मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सन्माननीय सरचिटणीस, आम्हाला नेहमीच प्रेरणा देणारे ॲडव्होकेट नितीन ठाकरे साहेब, त्याचबरोबर मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे शहर संचालक ॲडव्होकेट लक्ष्मणराव लांडगे साहेब, तसेच सर्व सहकारी शिक्षक बांधव, शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचे उपस्थित सर्व पालक व यशस्वी सर्व विद्यार्थी व इतर सर्व विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे मी शालेय परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि आभार देखील व्यक्त करतो। मित्रांनो, आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती, त्या निमित्ताने मी त्यांच्या कार्याच्या स्मृतीस अभिवादन करतो। मित्रांनो, एक कौतुकाची छोटीशी गोष्ट या ठिकाणी मी आपल्या समोर नमूद करू इच्छितो की दिनांक 9 व 10 ऑगस्ट रोजी मविप्र संस्थेच्या गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहामध्ये पहिल्या अखिल भारतीय मराठी भाषा संस्कृती परिषदेचं आयोजन होत आहे। आणि विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे आदरणीय सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब यांना स्वागताध्यक्ष पदाचा मान मिळालेला आहे। त्याबद्दल जोरदार टाळ्या वाजवा। आदरणीय साहेब कला, क्रीडा, संगीत, साहित्य या सर्वच क्षेत्रांमध्ये मविप्र समाजाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, निवड मराठा हायस्कूल नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील सर्व ज्या शाखा आहेत त्या सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी सतत झटत असतात। साहेब, आपण ज्ञानी आहात। शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला न्याय देण्याचा आपला नेहमीच प्रयत्न असतो। तुमच्या या ज्ञानी ते ज्ञानयोगी होण्याच्या प्रवासाला सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेमार्फत घेतली जाणारी स्कॉलरशिप परीक्षा ही महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील दुर्गम तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता शोधून काढण्यासाठी शासन आयोजित करते। या परीक्षेसाठी आपल्या विद्यालयामध्ये इयत्ता 5वी साठी 311 विद्यार्थी प्रविष्ट झाले। त्यापैकी 68 विद्यार्थी पात्र ठरले, तर त्या पात्र विद्यार्थ्यांपैकी 14 विद्यार्थी स्कॉलरशिप होल्डर झाले। 8वी मध्ये 271 विद्यार्थी प्रविष्ट झाले, 46 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, पैकी 14 विद्यार्थ्यांना शहरी गुणवत्ता यादीतून शिष्यवृत्ती धारक म्हणून त्यांची निवड झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि पालकांचं देखील या ठिकाणी कौतुक करावं लागेल की स्कॉलरशिप गुणवत्ता परीक्षेमध्ये येणं तशी सोपी गोष्ट नाही। पालकांचे देखील अतिशय परिश्रम त्या ठिकाणी असतात। समजा 5वीला येणारा विद्यार्थी असेल तर त्याची तयारी पालक 3री 4थी पासूनच करून घेतात। 8वीला स्कॉलरशिप मध्ये येतो विद्यार्थी म्हणजे एका वर्षात नाही येत, तर तो 6वी 7वी पासूनच त्याची तयारी सुरू झालेली असते। त्याबद्दल मी सर्व पालकांचं देखील अभिनंदन करतो। मात्र साहेब, आम्ही या निकालाच्या बाबत निश्चितपणे समाधानी नाही। आम्ही देखील भरपूर प्रयत्न करतो। विविध प्रकारचे त्या कॉम्पिटिटिव्ह ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही OMRच्या माध्यमातून बरीच सराव देखील आम्ही विद्यार्थ्यांचा करून घेतो, तरी देखील आम्ही थोडंसं कमी पडतो। आम्ही या वर्षी निश्चित जोमाने प्रयत्न करू व शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल व गुणवत्ता यादीतील विद्यार्थी जास्तीत जास्त येण्यासाठी प्रयत्न करू। 8वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही अजून जास्त मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहोत, परंतु सांगायला हरकत नाही साहेब, आमच्याकडे थोडीशी जागेची अडचण भासते। 11:30 वाजेपर्यंत नवीन इमारतीमध्ये ज्युनियर कॉलेजचे वर्ग भरतात, तरी संस्थेच्या माध्यमातून जास्तीच्या वर्ग खोल्यांचं जर बांधकाम करणं शक्य झालं तर नक्कीच आमच्या सोयीचं होईल। कर्मवीरांचे आशीर्वाद व आपल्या शुभेच्छा विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे। सर्व मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित झाले त्याबद्दल शालेय परिवाराच्या वतीने आपले आभार मानतो व माझे प्रास्ताविक कर्तव्य संपवतो। धन्यवाद। एखाद्या व्यक्तीचा अथवा संस्थेचा गौरव तिचे कार्यकर्तृत्व आणि तिचा समाजाला झालेला फायदा यावर अवलंबून असते। याचेच उत्तम उदाहरण म्हणजे मराठा विद्याप्रसारक समाज संस्था
व्यक्ती समाजासाठीच जगतात, तसेच काही माणसं व्यक्त होतात, काही व्यक्त होत नाही, परंतु निरपेक्ष विचाराने समाजाच्या उत्थानासाठी कार्यरत असतात. कारण त्यांना माहीत असतं समाज जिवंत राहतो तो त्या समाजातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व नैतिक मूल्यांवर, आणि याच मूल्यांची जपवणूक करत गेली 30 वर्ष ज्यांनी शांत चित्ताने सामाजिक व राजकीय जीवनाचा प्रवास केला ते म्हणजे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब होय. आजच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून एक विशेष सत्काराचे आयोजन आपण केलेले आहे. कविवर्य कुसुमाग्रज तथा विवा शिरवाडकर यांच्या नगरीत मराठी भाषेसंदर्भात जागर होणार आहे. त्यासाठी कुसुमाग्रज विचार मंचने पुढाकार घेतला आहे. या परिषदेचे स्वागताध्यक्ष म्हणून आपल्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस आदरणीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब यांची निवड करण्यात आलेली आहे. मी विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक श्री थोरात सर यांना विनंती करते की त्यांनी साहेबांचा सत्कार करावा. करू इच्छिते साहेब शासनाच्या मराठी भाषा समितीचे सदस्य आहेत. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष पण साहेब आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रतिष्ठान केंद्राचे अध्यक्ष आहेत. त्याचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सन्माननीय संचालक लक्ष्मणराव लांडगे वकील, त्याचप्रमाणे मुख्याध्यापक थोरात सर, शिक्षणाधिकारी डोके सर, मंचावरील सर्व शिक्षक, त्याचप्रमाणे समोर उपस्थित असणारे सर्व पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. पूर्व प्राथमिक आणि माध्यमिक आणि NNS या परीक्षांमध्ये आपण जे काही यश संपादन केलेलं आहे ते खरोखरीच अतिशय आगळंवेगळं असं यश आहे. अनेक विद्यार्थी या परीक्षांमध्ये बसत असतात, परंतु सगळ्यांनाच या परीक्षेमध्ये यश मिळेलच असं नाही. शाळेच्या माध्यमातून भरपूर तयारी करून घेतली जाते. पालक सुद्धा आपल्या पद्धतीने चांगली तयारी करून घेतात. अलीकडे पालक खूप जागृत झालेले आहेत आणि त्यांचं विद्यार्थ्यांकडे खूप चांगले लक्ष असतं आणि म्हणून विद्यार्थ्यांना हे यश मिळालेले असं मला वाटतं. अर्थातच विद्यार्थ्यांचा वाटा त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आहे, कारण किती मार्गदर्शन केलं तर शेवटी तो परीक्षेला कशा प्रकारे सामोरं जातो हे फार महत्त्वाचं असतं आणि म्हणून विद्यार्थ्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. आता हे यश मिळाल्यानंतर या विद्यार्थ्यांची जबाबदारी आणखी वाढलेली आहे. अजूनही पुढे भविष्यात येणाऱ्या परीक्षांना असं सामोरं जाऊन चांगलं यश त्यांना मिळवायचं आहे. खऱ्या अर्थाने विद्यार्थी हा सर्वगुण संपन्न आणि ज्याला हॉलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट असं म्हटलं जातं त्या पद्धतीने विद्यार्थ्यांची वाढ ही होणं अपेक्षित आहे. केवळ घोकंपट्टी करून विद्यार्थी हा पुढे जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. त्याच्याकरता त्याला खेळ असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, त्याचप्रमाणे वक्तृत्व स्पर्धा असतील, चित्रकला असेल, संगीत असेल, क्रीडा असेल, त्याचबरोबर अर्थातच अभ्यासामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं यश मिळालं पाहिजे. आणि याच्याकरता पालकांना मी विनंती करेन की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मैदानावरती खेळ खेळण्यासाठी आपण प्रोत्साहित केलं पाहिजे. केवळ त्यांनी अभ्यासच करावा असा आग्रह न करता त्यांनी बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा रस दाखवावा. पुस्तकं त्यांनी चांगली चांगली वाचली पाहिजे. म्हणजे अभ्यासाच्या पुस्तकांच्या व्यतिरिक्त त्यांनी जास्तीत जास्त इतर अवांतर वाचन करणं गरजेचं आहे. चांगल्या महान पुरुषांची आत्मचरित्रे असतील किंवा चरित्रे असतील ही त्या ठिकाणी वाचली पाहिजे. रोज येणारा जो काही पेपर आहे, सकाळ असेल, लोकमत असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, जो कुठला तरी आपल्याकडे येत असेल तिथे वर्तमानपत्र सुद्धा त्या विद्यार्थ्यांनी चाललं पाहिजे. आपल्याकडे काय भारतात, जगात, आपल्या जिल्ह्यात काय काय घडामोडी घडत आहेत याची पुसटशी का होण्या कल्पना या विद्यार्थ्यांना असणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या संबंधाने विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये सुद्धा एक चांगला संवाद हा निर्माण होत असतो. त्यामुळे विद्यार्थी हा बहुश्रुत होण्यासाठी या गोष्टींची फार मदत असते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहे. आणि विद्यार्थ्यांना खेळाबरोबरच घरामध्ये सुद्धा तो लवकर कसा उठेल, त्याच्यानंतर प्राणायाम, ध्यानधारणा असेल, ओंकार असेल, या गोष्टींचं सुद्धा योगासनं असेल, या गोष्टींची सुद्धा गोडी त्याला कशी लागेल याकरता त्याला प्रोत्साहित करणं गरजेचं आहे. कारण या सगळ्या गोष्टींचा अभ्यासावरती सुद्धा चांगला सकारात्मक परिणाम होतो. योगासनं, त्याचप्रमाणे ध्यानधारणा आणि ओंकार याच्यामुळं विद्यार्थ्यांची आकलन शक्ती वाढते, स्मरण शक्ती वाढते. आणि परीक्षेला जेव्हा विद्यार्थी समोर जातो
त्यावेळेस बऱ्याच वेळा काही विद्यार्थी एकदम ब्लँक होऊन जातात, त्याला काही आठवतच नाही. अशी परिस्थिती निर्माण होत नाही जर तो मानसिकदृष्ट्या सुद्धा तितका स्ट्रॉंग असेल तर. म्हणून या सगळ्या गोष्टींची आपल्याला अत्यंत गरज आहे. याची जाणीव आपण या ठिकाणी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी करणं गरजेचे आहे. पुन्हा एकदा सर्व या गुणवंत विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि असंच यश भविष्यामध्ये आपण मिळवत जा अशी या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो. मराठा विद्याप्रसारक संस्था ही 111 वर्षापासून ज्ञानदानाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये करत आहे आणि नवनवीन विद्याशाखा सुरू करण्याचं सुद्धा आपला जो काही मानस आहे त्याचाच एक भाग म्हणून आता मराठा विद्याप्रसारक संस्था स्वतःचं मविप्र विद्यापीठ सुद्धा स्थापन करणार आहे. लवकरच आम्ही त्याचा अर्ज दाखल करणार आहोत आणि या माध्यमातून नाशिक शहरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये एक संदीप युनिव्हर्सिटी जे एक परप्रांतीय माणसाने सुरू केलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त नाशिकमध्ये पहिलं विद्यापीठ असणार आहे की जे मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या माध्यमातून सुरू होणार आहे. याच्यामध्ये ज्या ज्या नवीन नवीन अभ्यासक्रम असतील त्याची सुरुवात या विद्यापीठाच्या माध्यमातून होईल. त्याचबरोबर आम्ही सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन मिळावं आणि त्याला स्कोप मिळावा याकरता मविप्र कर्मवीर रेडिओ सुद्धा आपण सुरू केलेलं आहे. 88.4 अशी त्याची फ्रिक्वेन्सी आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षकांना सर्वांशी संवाद साधण्याची जी काही संधी आहे ती या ठिकाणी निर्माण होते आहे. त्याचबरोबर या अनेक विषयांमधले तज्ज्ञांचं मार्गदर्शन या निमित्तानं होत आहे. अर्थातच सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी केले जातात. तर मी या निमित्तानं आपल्याला विनंती करेन की आपल्याला अद्याप माहीत नसेल तर आपण नक्कीच 88.4 या फ्रिक्वेन्सीवरती रेडिओ कर्मवीरचा आस्वाद घेत राहावा. पुन्हा एकदा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो. यानंतर पोहे ईश्वरी राजेश 200, यानंतर येवला प्रेरणा दत्तात्रय 238 गुण मिळवून 79.33% गुण प्राप्त केलेले आहेत आणि शहरी विभागामध्ये 67वा क्रमांक या विद्यार्थिनीने प्राप्त केलेला आहे. येवला प्रेरणा दत्तात्रय आणि विशेष म्हणजे या विद्यार्थिनीची हरियाणा येथे सैनिकी स्कूलसाठी निवड झालेली आहे आणि तिचे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. यानंतर सूर्यवंशी प्रतीक राजेश 232 गुण प्राप्त करून यानंतर ठाकरे यानंतर भांबरे मयंक आहे 91%. यानंतर करपे विनोद ज्ञानेश्वर यानंतर अवॉर्ड वेदांत दीपक 216 गुण प्राप्त करून शहरी विभागामध्ये 209वा क्रमांक प्राप्त केलेला. यानंतर बोरसे ओम विशाल 212 गुण प्राप्त करून शहरी विभागामध्ये 200. यानंतर भुले ईशान सुनील 212 गुण प्राप्त करून शहरी विभागामध्ये 248वा क्रमांक प्राप्त केलेला आहे. भुले ईशान. यानंतर दशपती आणि विद्यार्थ्यांचं पुढे एकदा हार्दिक अभिनंदन. यानंतर पूर्व सरके बळीराम देशमुख 202 गुण प्राप्त करून शहरी विभागामध्ये 146वा क्रमांक प्राप्त केलेला आहे. संकेत देशमुख. प्रद्युम्न बालक मोरकड 200 गुण प्राप्त करून शहरी विभागामध्ये 156वा क्रमांक प्राप्त केलेला आहे.
यानंतर शशांक रामहरी एखंडे 200 गुण, ईशान येवले 196 गुण प्राप्त करून शहरी विभागामध्ये 117वा क्रमांक प्राप्त केला. ईशान येवले. आराध्य संतोष कदम 194 गुण प्राप्त करून शहरी विभागामध्ये 192वा क्रमांक. आराध्य कदम. संग्राम विक्रांत देवरे 192 गुण प्राप्त करून शहरी विभागामध्ये 204 गुण क्रमांक प्राप्त केलेला आहे. यानंतर प्रदीप प्रशांत. यानंतर ओम सुनील कासार 186वा गुण प्राप्त करून शहरी विभागामध्ये 244वा क्रमांक प्राप्त केलेला आहे. ओम सुनील कासार. यानंतर ओवी धनंजय चव्हाण 184 गुण प्राप्त करून यानंतर सर्वाधिक सार्थक रमेश पवार 182 गुण प्राप्त करून शहरी विभागात 217वा क्रमांक. विशेष म्हणजे 8वीच्या गुणवत्ता यादीमध्ये फक्त एक मुलगी आलेली आहे. यावर्षी मुलांनी वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. यानंतर तनुश्री शांताराम चौधरी 68 गुण प्राप्त केलेले आहेत. विद्यार्थ्यांनी शांत बसायचं आहे. तनुश्री चौधरी, संदीप गीते येऊन. यानंतर सई विशाल गोडसे 87 गुण प्राप्त केलेले आहेत. आर्यन धनंजय भोसले. यानंतर प्रदीप बालक मुरतड 89 गुण प्राप्त केलेले ते विद्यार्थ्यांनी. आणि पुढील विद्यार्थी आहे संग्राम विक्रांत देवरे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि साहेबांचे विशेष आभार. विद्यार्थ्यांनी शांत बसायचे. त्यानंतर श्रीमती निफाडे युडी मॅडम. यानंतर श्रीमती बच्चाव मॅडम, बच्चाव के आर मॅडम. यानंतर श्रीमती देशमुख ए. यानंतर श्रीमती मोगल बेबी मॅडम. चव्हाण एसी मॅडम. श्रीमती गोटेकर मॅडम. यानंतर श्रीमती पाटील एस मॅडम. यानंतर श्रीमती बेडसे एस मॅडम. यानंतर श्रीमती कदम एस आर मॅडम. यानंतर श्रीमती गायकवाड एस एम मॅडम. श्रीमती बोरसे एस मॅडम. यानंतर
श्रीमती पांबरे एपी मॅडम, श्रीमती तिळेवाडे मॅडम, श्रीमती आलेख आर मॅडम, आणि श्रीमती आलेख वाय आर मॅडम. यानंतर मी आदरणीय प्रोफेसरांना विनंती करतो की त्यांनी 8वी स्कॉलरशिप वर्गास मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा या ठिकाणी सन्मान करावा. 8वी साठी श्रीमती पाटील केवी मॅडम, त्यानंतर श्रीमती चौधरी BS मॅडम, श्रीमती उषारे BS मॅडम, यानंतर श्रीमती शिंदे JS मॅडम, यानंतर श्रीमती कावळे SN मॅडम, श्रीमती मोठाळे SK मॅडम, यानंतर श्रीमती जाधव FB मॅडम, यानंतर श्रीमती देवरे PR मॅडम, यानंतर NMS परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे शिक्षक आहेत श्री शिंदे DD सर, यांचाही सन्मान प्रोफेसरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या सर्व शिक्षकांबरोबर स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना पुस्तक उपलब्ध कार्यक्रमाप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात आपण काही विद्यार्थी मनोगतांचं आयोजन केलेलं आहे. सर्वप्रथम विद्यार्थी मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे इयत्ता 6वी ड मध्ये शिकणारा प्रदीप सूर्यवंशी. सर्व मान्यवर, आजचे प्रमुख पाहुणे, आपल्या संस्थेचे सरचिटणीस माननीय ठाकरे साहेब, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय थोरात सर व इतर पदाधिकारी, माझे शिक्षक वर्ग व सर्व पालक, माझे सत्कारार्थी विद्यार्थी मित्रांनो, आज 1 ऑगस्ट म्हणजे लोकमान्य टिळक यांची, तेव्हा सर्वप्रथम या दोघांच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो. या शुभ दिनाच्या मुहूर्तावर इयत्ता 5वी तसेच 8वी स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांचा सत्कार करून आमचा आनंद द्विगुणित केला, त्याबद्दल मी आम्हा सर्व विद्यार्थ्यांकडून शाळेचे व संस्थेचे आभार मानतो. विद्यार्थी मित्रांनो, काही शब्दांच्या पाठीवरून जन्मभर पुसल्या जात नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, काही शब्दांच्या पाठीवरून जन्मभर पुसल्या जात नाहीत, तर काही आशीर्वाद कानांमधून जन्मभर धुतले जात नाहीत, तर काही आशीर्वाद कानांमधून जन्मभर धुतले जात नाहीत. आवश्यक असते व योग्य मार्गदर्शन आवश्यक असते. ते बळ व योग्य मार्गदर्शन देण्याचे काम आपल्याला आपल्या शाळेने केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी स्कॉलरशिप, MTS, सैनिकी, नवोदय, ऑलिम्पियाड यांसारख्या परीक्षांचा अनुभव महत्त्वपूर्ण ठरतो व मी जेव्हा इयत्ता 5वी स्कॉलरशिप मध्ये बसलो होतो, तेव्हा माझे आई वडील सुरुवातीलाच म्हणाले होते की तुला फक्त पासच व्हायचे नाही, तर मेरिट मध्ये सुद्धा यायचे आहे. त्यामुळे मी सुरुवातीपासूनच मनाची व अभ्यासाची तयारी केली होती. कारण ध्येय उंच असले की झेपही उंचच घ्यावी लागते याची मला जाणीव होती. त्यामुळे मी सुरुवातीपासूनच तशी तयारी केली होती. आपल्याला कोणतेही यश मिळवायचे असेल तर कठोर परिश्रम करावे लागते. मी स्कॉलरशिप परीक्षेत 300 पैकी 232 गुण मिळवून गुणवत्ता यादीत जिल्ह्यात 95वा क्रमांक व शाळेत 4था क्रमांक मिळवला. या यशामागे सर्वात मोठा वाटा म्हणजे सर्व शिक्षकांचा व माझे आई वडील यांचा. या सर्वांनी मला योग्य वेळी मार्गदर्शन केले व अभ्यासाचे नियोजन करायचे कसे ते सांगितले.
मला कधी कधी परीक्षेत कमी मार्क्स मिळाले तेव्हा वाईट वाटायचे, परंतु हार मानले नाही, कारण की यशाचे शिखर गाठण्यासाठी आपल्याला अपयशाची पायरी चढावी लागते. यामुळे मी आणलेले प्रश्न गणिताच्या शिक्षकांना विचारत असे व माझे आई वडील हे दोघेही शिक्षक असल्याने त्यांचे वेळोवेळी मला मार्गदर्शन होत असे. म्हणून या यशाचे लेबल माझ्या नावाला लागले व आज या सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून घेण्याचे भाग्य मला लाभले. बोलण्यासारखे खूप आहे, परंतु सर्वच क्षण हे शब्दांनी फुलवायचे नसतात. तर काही क्षण हे मनात जपायचे असतात. पुन्हा एकदा आम्हा सर्व विद्यार्थ्यांकडून शाळेचे व संस्थेचे धन्यवाद व पुढील 8वी कदाचित 7वी स्कॉलरशिप परत गुणवत्ता तयारी देऊ अशी खात्री देतो व तुम्हा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. अतिशय आत्मविश्वासपूर्ण प्रतिज्ञाने आपलं मनोगत व्यक्त केलं. यानंतर इयत्ता 9वीची विद्यार्थिनी की जी 8वी स्कॉलरशिप पात्र आहे, ओवी चव्हाण, तिला मी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. उपस्थित आदरणीय सरचिटणीस साहेब, शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, पालक व माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी ओवी धनंजय चव्हाण आज या मंचावर उभी राहून माझ्या शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबद्दल माझ्या भावना व्यक्त करताना मला खूप आनंद होत आहे. ही फक्त परीक्षा नव्हे तर माझ्या मेहनतीचं, सातत्याचं आणि संयमाचं फळ आहे आणि माझ्या या यशामागे माझ्या आई वडिलांचा आणि माझ्या शिक्षकांचा व शाळेचा खूप मोठा वाटा आहे. जेव्हा जेव्हा मी थकले, अडखळले, तेव्हा त्यांनी मला आधार दिला. माझ्या आई वडिलांचा माझ्यावर पहिल्यापासूनच खूप विश्वास होता. ते मला नेहमी बोलायचे, जशी तू पाचवी गुणवत्ता यादीत आली होतीस तशीच तू यावर्षी देखील आम्हाला अभिमान होईल असं नक्कीच करून दाखवशील. त्यांनी नेहमीच माझा आत्मविश्वास वाढवला. तसेच आमच्या शाळेतील शिक्षकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि माझ्या शंका दूर केल्या. आम्हाला त्यांनी फक्त पुस्तकातील ज्ञान दिलं नाही तर शिस्त, चिकाटी आणि आत्मविश्वास यांची खरी शिकवण दिली आणि सतत दिलेली प्रेरणा, यामुळेच मी हे यश मिळवू शकले. शाळेने आमच्यासाठी दररोज तास ठेवले आणि शिकवून झाल्यावर आमचे सराव पेपर देखील घेतले. यामुळे आम्हाला पेपरचे स्वरूप, पेपर कसा सोडवावा हे कळाले. या परीक्षेत प्रश्नांमध्ये विविधता असते. कमी वेळात जास्त प्रश्न सोडवावे लागतात. त्यासाठी प्रश्न खूप काळजीपूर्वक वाचून समजून घेणे, जलद व अचूक प्रश्न सोडविण्यासाठी सूत्र, गुणधर्म, नियम व कृत्यांचा वापर करावा. जितक्या सोप्या पद्धतीचा वापर करणार तेवढ्या लवकर उत्तर मिळू शकते. एकंदरीत जिद्द, सराव व सातत्य हा शिष्यवृत्ती परीक्षेचा मूल मंत्र आहे. भविष्यातील MPSC व UPSC यांसारख्या परीक्षा हा या शालेय वाटचालीतील शिष्यवृत्ती परीक्षा हा भक्कम पाया आहे असं मला वाटते. या यशाने मला शिकवलं की प्रयत्नातच परमेश्वर आहे. सातत्याने केलेला अभ्यास, योग्य वेळेचे व्यवस्थापन आणि आत्मविश्वास हे यशाचं मुख्य रहस्य आहे. या यशामागे अनेक अपयश, असंख्य प्रयत्न आणि अनंत तासांचा अभ्यास घडलेला आहे. आज मी अभिमानाने सांगू इच्छिते की मी माझ्या शाळेतून एकटीच मुलगी शिष्यवृत्तीसाठी निवडली गेली आहे. हा केवळ माझा विजय नाही तर माझ्या शाळेचा, माझ्या शिक्षकांचा आणि माझ्या कुटुंबाचा विजय आहे. शेवटी मी इतकेच बोलते की यापुढेही मी अशीच मेहनत करीत राहीन आणि माझ्या शाळेचं व माझ्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करते. सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. आपले मनोगत व्यक्त केले आहे. यानंतर सर्वज्ञ चित्ते आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत. समस्त गुरुजन वर्ग आणि माझ्या स्कॉलरशिप विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी सर्वज्ञ चित्ते इयत्ता 9वी चा विद्यार्थी आज आपल्या समोर माझे मनोगत व्यक्त करत आहे. आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे, कारण माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मला यश मिळाले आहे. पण मित्रांनो, हे शक्य झाले ते फक्त आपल्या शाळेतील स्कॉलरशिपचे तास घेणाऱ्या आदर्श शिक्षकांमुळे. मित्रांनो, मी स्कॉलरशिपसाठी बाहेर कुठलाही क्लास लावलेला नव्हता. पण मित्रांनो, मी बाहेर स्कॉलरशिपसाठी कुठलाही क्लास लावलेला नव्हता. शाळेतच जो क्लास घेतला गेला तो रेग्युलर केला व त्याने दिलेला पूर्वपाठ नियमितपणे केला. काही अडचण असेल तर त्या शंकांचे निरसन शिक्षकांकडून त्वरित करून घेतले. मला आजही आठवते, आमचे सर्व शिक्षक नेहमीच आम्हाला स्कॉलरशिपसाठी प्रेरणा देत असत.
शाळेतच खूप सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या गेल्या. शाळेचे मुख्याध्यापक व पर्यवेक्षक सरांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन खूप महत्त्वाचे ठरले. त्यातूनच अधिक अभ्यास करण्याची जिद्द निर्माण झाली. हो, सोबतच माझ्या आई वडिलांचे पाठबळ होते. त्यांनी माझा खूप सराव करून घेतला. इयत्ता 8वीच्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शाळेची दरवर्षीची यशाची परंपरा आहे आणि ती आपल्यालाच जपायची आहे. तेव्हा आजपासूनच तुम्ही सर्वांनी निश्चय करा की हे 8वीचे वर्ष फक्त स्कॉलरशिपवरच फोकस करा. खूप सराव करा, नियमित तासाला उपस्थित राहा आणि हो, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका देखील सोडवा. OMR शीटचा नियम समजून घ्या. मेहनत जास्त केली की यश तुमचेच आहे. या सर्व भावना फक्त माझ्या नसून माझ्यासोबतच्या सर्व यशस्वी मित्रांच्या पण आहेत. मी तर केवळ सर्वांचे मत प्रातिनिधिक स्वरूपात तुमच्या समोर मांडत आहे. जिद्द, सराव व सातत्य हा मूलमंत्र सर्वांनी लक्षात ठेवा, मग यश तुमचेच आहे. शेवटी जाता जाता इतकंच सांगतो, ध्येय उंच ठेवा, कठोर परिश्रम करा आणि यश तुमचेच असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. असंख्य प्रयत्न असतात आणि अनंत तासांचा अभ्यास सुद्धा दडलेला असतो. एक विद्यार्थी 8वीचा गुणवत्ताधारक विद्यार्थी आता या ठिकाणी आलेला आहे. मी आदरणीय लांडगे साहेब आणि डोके सरांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गौरव करावा. अन्वय अंबादास सालपुरे याला 190 गुण प्राप्त करून शहरी विभागात प्राप्त केलेला आहे 8वी शिष्यवृत्ती परीक्षा. यानंतर आपल्या कार्यक्रमात थोडंसं सरांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय डोके सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. पुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन आपण त्यांचं स्वागत करत आहोत. विचार हेतूकडे नेतो, हेतू कृतीकडे, कृतीमुळे सवय लागते आणि सवयीमुळे स्वभाव बनतो आणि या स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते. अशाच मनमिळावू स्वभावाचे आमचे प्रेरणास्रोत असणारे आणि नेहमीच सकारात्मक विचार करून आम्हाला मार्गदर्शन करणारे आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संचालक ॲडव्होकेट लांडगे साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी व आपले मनोगत व्यक्त करावे. अभिनंदन. आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलं. आपल्या संस्थेचे सरचिटणीस आपले एज्युकेशन ऑफिसर डोके सर, ते कर्तव्यदक्ष प्राचार्य थोरात सर, सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, आताच आपल्या शाळेत ही शाळा अशी आहे, एक सांगितलं साहेबांनी की 111 वर्षाचा इतिहास आहे, परंतु मराठा ही शाळा आहे. जवळजवळ या शाळेमध्ये 5000 विद्यार्थी आहेत आणि प्रत्येक इथे शिक्षक, पालक आमच्याकडे प्रवेशासाठी हे करतो की या शाळेमध्ये आम्हाला इथं प्रवेश मिळाला पाहिजे. तर या शाळेमध्ये पहिली KG to PhD इथं जर मुलाला पहिलं जर ॲडमिशन मिळाली तो PhD पण तिथे शिकतो, त्याला व्यवसायाच्या सर्व्हिसच्या सर्व संधी मिळतात अशी शाळा. आणि आताच नितीन भाऊंनी सांगितलं आपली 111 वर्षाची आपली शाळा आहे. त्याच्यामध्ये 2.5 लाख विद्यार्थी, 10,000 जास्त शिक्षक, 1,000चं बजेट, 505 शाळा असं असून आणि बाकी ठिकाणी आता सांगितलं संजीवनीचं आपलं एक विद्यापीठ झालं, पण आपल्याकडे विद्यापीठ नाही. आताच मागच्या हप्त्यामध्ये आम्ही सर्व संचालक मंडळांनी DY पाटील, सिम्बासिस, MIT या युनिव्हर्सिटीला आम्ही व्हिजिट दिल्या. त्याच्यामध्ये शाळा बघितल्यानंतर तिथं भारतातल्या जातात पण इंटरनॅशनल सुद्धा तिथं मुलं शिकायला येतात आणि तिथं आम्हाला सांगितलं की तुम्ही 111 वर्ष झाले, तुम्ही अजून युनिव्हर्सिटी का स्थापन नाही केली. तर ही जर स्थापन नाही केली तर पुढची पिढी तुम्हाला माफ नाही करणार आणि पुढील 4-5 वर्षामध्ये आपली जी शाळा आहे सर्व विद्यापीठ झाल्यानंतर ते वेगवेगळे कोर्सेस शिक्षकही होतात. मग तुमची शाळा हे झेडपीसारखी शाळा होऊन जाईल. तर नितीन भाऊच्या कार्यकर्त्यामध्ये आम्ही आमच्या ह्या कारकिर्दीमध्ये निश्चित आम्ही युनिव्हर्सिटी स्थापन करू. त्यासाठी तुम्ही पालकांनी, शिक्षकांनी आम्हाला सहकार्य करू आणि सर्व विद्यार्थी, सर्व जे विद्यार्थ्यांचे मी तुम्हाला शुभेच्छा थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या संस्थेचे आपण आजच्या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनाकडे वळूया. आजच्या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी येत आहे आपल्या मराठा हायस्कूलचे पर्यवेक्षक सन्माननीय श्री भारती सर. मराठा हायस्कूल या नाणसंकुलात आपण पूर्व माध्यमिक, पूर्व प्राथमिक आणि MS या परीक्षेमध्ये जे गुणवंत विद्यार्थी आहेत
त्या गुणवंताचा सत्कार सोहळा इथे आयोजित केलेला होता. हा कार्यक्रम आता संपन्न झाला आहे. या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या मैत्र संस्थेचे सन्मान्य सरचिटणीस, आमची प्रेरणास्थान आदरणीय ॲडव्होकेट श्री नितीन ठाकरे साहेब, त्यानंतर आपल्या नाशिक शहर संचालक सन्माननीय ॲडव्होकेट आदरणीय श्री लक्ष्मणरावजी लांडगे साहेब, आम्हा शिक्षकांची प्रेरणास्थान माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी डॉक्टर भास्करजी घोके सर, आपल्या या मराठा हायस्कूल ज्ञान संकुलाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक, आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री थोरात सर, त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय श्री गडाख सर, आमची सहकारी, तसेच पर्यवेक्षिका आदरणीय श्री जाधव मॅडम, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सन्माननीय पालक आणि सर्व गुणवंत विद्यार्थी, तसेच ह्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे सर्व गुरुजन, तसेच सर्व गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आपण सर्व मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहिला आणि विद्यार्थ्यांचा बंधुवर्ग जो आहे त्यांच्या यशामध्ये खरं पालकांचा, शिक्षकांचा हा वाटा असतो. परंतु विद्यार्थी जोपर्यंत स्वतः तो शिकत नाही, जोपर्यंत स्वतः आपण ऊर्जा मिळत नाही, तोपर्यंत विद्यार्थी हा ज्ञानवंत गुणवंत होत नाही. विद्यार्थ्यांनी भाषणं केली, त्यांचे सुद्धा आभार. या कार्यक्रमाकरता सर्व मान्यवर उपस्थित राहिले, तसेच सर्व पालक वर्ग उपस्थित राहिला, या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने आमचा कार्यक्रम संपन्न झाल्याचं जाहीर करतो. पुनश्च सर्वांना धन्यवाद.